मॉर्निंग मंडळी, वेलकम टू माय चॅनल. माझ्या ब्लॉग मध्ये आपले स्वागत आहे. तर मग आज काय नॉट टेन्शन मध्ये सगळं. आज संडे कारण की नॉट टेन्शन मध्ये तुम्ही म्हणसाला मग आता बिंदास्त पैकी सगळ्यांचे घरच्यांचे वगैरे म्हणजे असं आंघोळ झालेली. मी एकटा पारशी राहिले तर कारण की मला काम दिलंय तर ते काम मला करायचं. आणि हो, आंघोळ करून आपल्याला कुठेतरी जायचंय ते मी आता नाही सांगणार. आता तिथे गेल्यावर तुम्हाला कळेल. तर बघू शकता हा आपला सोफा तुम्हाला माहितच आहे. अँड मग त्यानंतर मग या सोफ्याला आपल्याला इथं बघा हे कवर कशी फेकले, मीच फेकले. अँड मग तर हे कवर आपल्याला घालायचे आहेत. मग बिंदास चला बा आपण कामाला सुरुवात करूया. चलो.
आता तुम्ही सेट करूया सगळं आणि तुम्हाला मॅजिक दाखवतो आता मी मस्त माझीवाली क्लिप का माझी पप्पा ते बोलतो की ते कुठले कशाला ठेवायची आपली लहान म्हणजे प्लास्टिक वगैरे ठेवायची नाही कचरा असतो हा तर मग बट मी ओपन म्हणलं एवढे राहू द्या तुम्हाला हे करतो दाखवतो काय असतं आणि मग नंतर बघू शकता तुम्ही लावले आपण कोपऱ्याने एक कोपरा असल्यामुळे याला पण कोपऱ्याने लावले आहे मस्त बसतो तुम्हाला दिसत असेल का बाई टच झाले होऊ शकता हात जातो असा काही टच झाले नाही आता इथं कागद लावल्यामुळे काही टेन्शन नाही कागद दिसत असेल त्यामुळे कागद लावल्यामुळे पाठवू शकते बघू शकता तुम्हाला लांबून दिसतं ते टच आहे सगळं इथं मग कोपऱ्यात जागा आहे बघू शकता हात कागद नंतर असं ह्याच्यामुळे मी म्हणलं सगळ्यांना ठेवूया सगळ्यांचे कागद होते ना बट कोण काय बोलले मग ते एक बोलले आता सगळे म्हणतात बरोबर होतं तुझं आपलं कामच बेस्ट काय नाही तर मला आलतं डोक्यात पटकन नाही म्हणलं लावायचं चला आता सगळं सेट करूया कॅमेरा सेट करूया एडिटिंग करताना लेजवर करायला लागतो मग नंतर बघू शकता तुम्ही प्रॉपर लावून घेतलं आता सगळं एकदम ओके मध्ये आता सगळं सेट वगैरे करून घेतले कवर वगैरे घालून झालंय तर आता दाखवतो तुम्हाला हे सगळे रेडी होऊन बसलेत कारण मंदिरात जायचे आणि आता असं दिसणार जो तर पेपर घालत आहे तोपर्यंत मग आता आपण जेव्हा मंदिरात जाणार आहे तेव्हा मग पेपर घालेल तेव्हा प्रॉपर तुम्हाला एकदम नीट दिसेल कसं दिसतं तुम्ही म्हणाल आधीची डिझाईन बरोबर होती बट आता हे कसं तर दिसतं तर काय कारण माहिती आहे का सेफ्टीसाठी आम्ही कसं पण बसतो काय पण साडू शकतो वगैरे त्यामुळे सेफ्टीसाठी हा कवर घेतलेला आहे तर तसं पण छानच दिसतोय ठीक आहे तर चला अरे वा पेपर आले आता अजून मोठं काम कशाला वा बाग आणि बाहेर झाडून घेऊया कुठे ठेवलेले काय नाही आता शूट करणार सगळी आपली बहीण आता तिच्या हातात कॅमेरा जाणार तर चला अँड मग नंतर मस्तपैकी पेपर वगैरे झाडून घेतलेत आपण अँड नंतर आता आपण मस्त कॅमेरा देऊया बहिणीच्या हातात आणि मग सगळं शूट पेपर वगैरे ठेवलेली कुठेतरी सगळी आता सापडले ही सगळी घरी घालून ठेवली तरी कॅमेरामॅन आपण घालूया प्रॉपर आणि नंतर मोठे पेपर घ्यायला आता तुम्हाला प्रॉपर दंत आला कचरा तर भरपूर होणार आणि घाण पेपर कुठे ठेवले एवढे घाण झाले तरी मग तुम्ही पेपर तर भावना एवढे नवीन पेपर आणून ठेवले पेपर तर भावना एवढे घाण कुठे ठेवले काय नाही सगळे वाईटचे सगळे कुठे ठेवले मग मी पेपर खूप दिवसाची कुठे ठेवली हा अरे वा एकदम बघू शकता हे पेपर आहे जाऊ सुरुवातीला घातलेले पेपर आहे हे आता धुवायला काढे कसे आले झाले बघायचं काय आता पिकून द्यायला लागेल ना आणि मग नंतर हे झालं सगळं आणि नंतर आता लाईन प्रॉपर आम्ही अभ्यास जास्त करतो त्यामुळे आम्हाला सगळं दमदम झालेला त्यामुळे त्याला सर्व करून घेतो मस्त असं करून सर्व हा रोल इकडं हा रोल इकडं हा रोल हा रोल मग आता सुरुवात करूया आपण इथून कॅमेरामॅन फोकस नंतर बघू शकता आपण इथून सुरुवात करायची आता बघा तुम्हाला नंतर दाखवतो कसं मस्त एक मिनिट आधी बघून घ्या एक मिनिट कॅमेरामॅन माझ्या आणि नंतर आता हिची बघून घ्या कसं दिसतं हे बघा हे कसं दिसतं आणि नंतर तुम्हाला सगळं झालं दाखवतो कॅमेरामॅन कमी घ्या कॅमेरामॅन हा तुम्हाला कॅमेरामॅन आलो कॅमेरामॅन कमी घ्या बघू कॅमेरामॅन तिथे दाखवतो मी तर बोलू का हे बघा गाईस खूप कष्ट घेते माझा भाऊ बघा 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 कसं चाललंय सगळं वा वा मस्त मस्त शाबाशी शाबाशी कॅमेरामॅन धरा तर कॅमेरामॅन माझ्या बहिणीला पण ब्लॉगिंग करायची पण जाऊ ती मोठी वेळ जावा तुमच्या भावाने सुरू केले पहिले त्याला सपोर्ट करा मग तर चलो मग घालूया एक घालू नका तू हे उलटान आणि नंतर हे फुलतात हे
आणि मग त्याला मस्त अरे यार, चल यार, मध्ये झाडं आहे. बघा फाटलं पण प्रॉपर बसत नाही यार. झालं ती जरा पतलं पण नाही झाड आहे. हा फायनली बसलं फायनली प्रॉपर. तुमच्या मला सगळे काम प्रॉपर लागतात त्यामुळे नंतर सगळं आधी पेपर तयार होतं रे. कॅमेरामॅन जल्दी फोकस करो, तुम्हाला झाडला बेटा आ रहा है. मित्रांनो बघू शकता हा आपला सोपा झालाय. आता आपल्या पेपर घावले. आता कसं दिसते सोपा विषय का टा 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 टा. एक मिनिट आपण आता हे मस्त हे करूया प्रॉपर बघूया कसं दिसते सगळं असं मस्त स्टेबल बाय. हा ओके हा येस. आता इथं लक्ष ठेवा. आता बघा हे असं प्रॉपर हा बसला इथं प्रॉपर. हा हे नाही हा बस. आता कसं दिसते आपला सोपा टा 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 टा. तर मस्त आता आपलं झालं सोफा वगैरे सगळं रेडी बघू शकता. आणि मग नंतर गुड्डी चालू आहे तर कार्टून बघणं. तिने माझ्यासाठी आवाज कमी केलाय. थँक्स फॉर. तर चला मस्त आता आंघोळ बिंघोळ करून घेतो. चलो आपल्याला अजून एक काम आलंय. आंघोळीत जातो थोडं पप्पा आले म्हणले जाऊन इस्त्रीचे कपडे घेऊन येतो. चला मग आपण नंतर जाऊन कपडे घेऊन ये. लिफ्टमध्ये आहे बघू शकता. लिफ्टने चाललोय खाली. चला मग आता जाऊया कपडे घेऊन. कंटाळा आलाय यार. ठीक आहे चला जाऊया. आता मी आलोय बघू शकता जवळ तिथं दुकान आहे. त्याच्या बाजूला फिश स्टँडचं एक दुकान आहे ते बंद आहे. अँड आपल्याला तिथं जायचं आहे. चला आता आपण इथून कपडे घेतलेत बघू शकता. चला आता आपण जाऊया. त्यांचे कपडे घेऊन आले बघू शकता. चला आता आपण जाऊया घरी. मस्त पहिले आंघोळ करून घेऊया. ॲक्च्युली आता मस्तपैकी आंघोळ झाले. आता मस्त नाश्ता करायला बसतो. मम्मी नाश्ता ठेवला. आता मस्त प्लेटमध्ये घेऊन खायला बसायचं. एकदम मस्त आलं आहे बघू शकता. चला आता मम्मीने नाश्ता बनवलं तुम्हाला दाखवतो. पोहे बघू शकता. असे पोहे मस्त प्लेटमध्ये घेऊन खाऊयात आपण. चलो आता मुळे केल्यानंतर नाश्ता केला. मग आई म्हणजे काम आलं म्हणजे आमच्या शेजारी एक दिदी राहते. म्हणजे 2 दिदी राहतात. नंतर एक दादा म्हणजे आई वगैरे त्यांची फॅमिली होते. त्यांचं एक काम आहे तर मग भाकरी आणायचं होतं. मग मी रोडने चाललोय बघू शकता. चाललोय मी आता रोडनी. आणि मग चला आता भाकरी बिकरी आणून देऊया. सकाळपासून काम करतोय. 3 काम केलेत मग ते काम करतोय. काय नाही चलो जाऊयात आपण. चला बघू शकता आता हे भाकरीचं दुकान चालू बघू शकता. भाकरी घेऊन तर चला आता आपण जाऊया घरी. मग आईला भाकरी घेऊन परत जाऊया आता आपल्या घरी. चलो काही प्रॉब्लेम आल्यामुळे पप्पांना काही काम आल्यामुळे आम्हाला म्हणजे जिथं जायचं तिथं जाता येत नाही. सो सॉरी बट. तर मित्रांनो आज खूप म्हणजे कामं करून मजा आली. कामं करून अँड मग तर बट सॉरी चुकीचे बट सॉरी. हां तर कुठं जाणं ते पण सांगतो. आपण जाणार तो मंदिरात. ते कोणते ते तुम्हीच कमेंटमध्ये ओळखू शकता. तर मग बट तर मित्रांनो सो सॉरी तर मित्रांनो आजचा ब्लॉग इथंच संपला.